संभाजी महाराजांचा बलिदानाचा इतिहास जिवंत झाला. भगव्यासाठी स्वतःला पूर्णपणे निछावर करणारा म्हणजे तो संभाजी महाराज. बाजीसारखे विचार असावे शिवरायांसारखे अशी प्रेरणा देणारी कविता ऐकू आस्था जैन यांच्या आवाजात. सुप्रभात, मैं आस्था श्री अजय जी जैन आप सभी के समक्ष एक कविता प्रस्तुत करने जा रही हूँ. भगवे से पुनरुत्थान की बलिदान से मिले स्वराज की ये कविता है शौर्य गाथा छत्रपति शिवाजी महाराज की. कि शत्रु के शासन में जब भगवे को मिटाया जाता था, मजहब के नाम पे मानवता का रक्त बहाया जाता था. नभ में आतंक के काले बादल चारों ओर अंधेरा था. सत्य सनातन भगवे को शत्रु ने आकर घेरा था. तब जीजा माँ के आंचल से सूर्य दीप्त आए अब मिला. एक सिंह ने थला पे जन्म लिया शिवराया जिनको नाम मिला. माँ से शिक्षा मिली धर्म की, दादो जी से युद्ध कला. और जिनके नाम से ही हो शिव उनको रोकेगा कौन भला. जीजा माँ को वचन दिया भगवा परचम लहराना है. इस स्वराज की चिंगारी को ज्वाला उन्हें बनाना है. 16 वर्ष की कोमल आयु और आंखों में स्वप्न बड़ा. शिवराजे ने वीर मावलों की सेना को किया खड़ा. शत्रु थर थर कांपे हर हर महादेव के नारों से. काल स्वयं भय खा जाता था मावल की तलवारों से. एक महासमर आरंभ हुआ नाजे ने जीते कई गिर. भगवा लहराया प्रतापगढ़ पर तब तक खन के तख्त हिले. एक षड्यंत्र रचा कायर ने शिवराजे न बच पाए. अफजल खान ने न्योता भेजा शिवराजे मिलने आए. और अफजल खान ने शिवराजे को फिर बाहों में जकड़ लिया. उसकी दड़ ने समझा जैसे सिंह को उसने पकड़ लिया. और यह गद्दारी रास न आई वीर मराठा माटी. और बखनक से फिर चीर दिया उस अफजल खान की छाती को. संदेश दिया सुल्तान को ना कोई जख्म भुलाया जाएगा. जो जैसी भाषा बोले वैसा समझाया जाएगा. और सिद्धि जौहर की सेना ने आगे बढ़कर वार किया. शिवराजे को किला पनाला में दुश्मन ने घेर लिया. 10,000 की आदिलशाही सेना के भी कदम हिले. जब बाजी प्रभु के साथ 300 वीर मराठा खड़े मिले. लेकर नाम शिवाजी का जब कोई मराठा लड़ता है, एक मराठा 100 शत्रु पर भी भारी पड़ता है. मन में रखकर वीर शिवाजी की आवाज भवानी को. और शत्रु के रक्त से लाल कर दिया पावन खिंड के पानी को. जो देखा था शिवराजे ने वह स्वप्न साकार हुआ. अटक से लेके कटक तिलक फिर भगवे का विस्तार हुआ. अपनी हर एक श्वास को अपने मातृभूमि के नाम किया. और 52 वर्ष की आयु में फिर देवलोक प्रस्थान किया. भारत माँ के रजत माल की दिव्य कीर्ति खोई होगी. शिवराजे को खोकर खुद भारत माँ भी रोई होगी. और जो बिना धर्म मजहब देखे सबको गले लगाते हैं, कई सदियों में शिवराजे से रत्न धरा पर आते हैं. और आदर सत्कार से हम सब उनको छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं. हर वीर मराठा के दिल में शिवराजे आज भी रहते हैं. शौर्य पराक्रम से पलटी दुश्मन की जीती हर बाजी. आओ मिलके साथ में बोले जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय हिंद जय भारत. ऑडियन्सचा थोडासा जो आहे उत्साह कमी झाला टाळ्यांनी. 2च परफॉर्मन्स राहिलेले आहे आता. तर थोडासा जोश मला असं वाटते की कंटिन्यू राहिला पाहिजे ऑडियन्सचा. मुलांनी खूप मेहनत केली आहे. मी मरेल पण माझा स्वराज्य अडल राहील हे शब्द आपल्या मनात रुजवणारी कविता घेऊन येत आहे सुराज. नमस्कार. सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानाचा स्वलिखित एक कविता सादर करतो. स्वतः
लिहिलेले आहे, ज्यामध्ये आधुनिक काळातील मावळ्यांनी त्याच्या भावना शिवाजी महाराजांपर्यंत कवितेच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला. तरी सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या. असं मुजरा राजा गुजरा, पावला पावला गणित तुमचा आदर्श घेतो, पावला पावला गणित तुमचा आदर्श घेतो, स्वर्गाचं काय ठाव नाही पण तुमच्या चरणांचा मी स्पर्श घेतो. पावला पावला गणित तुमचा आदर्श घेतो, स्वर्गाचं काय ठाव नाही पण तुमच्या चरणांचा मी स्पर्श घेतो. मुजरा राजा तुमची लई उणीव भासते, मुजरा राजा तुमची लई उणीव भासते, मिरवणुकामध्ये तुमच्या नावाने नाचणारी तरुण आहे, मनात तुमचा विचार घालत असते. आज मनापासून राजा तुमच्या खुशीत भिजावंसं वाटतं, इतिहासात मागे जाऊन स्वराज्याच्या पहिल्या पावसात तुमचा सण भिजावंसं वाटतं. तुमची गरज आहे राजा, तुमची गरज आहे राजा, ते जाती धर्मात बाटलाय, वैचारिक गरिमानं अख्खा देश पेटवून उठला. तुमची गरज आहे राजा, तुमची गरज आहे राजा, ते जाती धर्मात बाटलाय, वैचारिक गरिमानं अख्खा देश पेटवून उठला. आज मनापासून राजा शेवटी एवढंच सांगेन की आधुनिक स्वराज्याच्या जडणघडणीत माझ्या बी देहाचं पाय घडवू दे आणि ओसाड पडलेल्या माझ्या मनाचं बी शिवरायांच्या शिकवणीच्या पदस्पर्शाने रायगड होते. धन्यवाद. थँक्यू सुधांशू. राज्य करणे सोपे असते पण स्वराज्य निर्माण करणे अवघड. ही शिकवण घेऊन येत आहे चेतन पडवी, आपल्या प्रेरणा देणार आहे. आदरणीय अध्यक्ष, आदरणीय अध्यक्ष, पूज्य गुरुजनों को और यहाँ पर इकट्ठे हुए मेरे प्यारे दोस्तों, मैं सबसे पहले आपको अभिवादन करता हूँ. एक ऐसा राज्य जहाँ खूबसूरत समुद्र है, यहाँ जाने का सपना हर युवाओं के मन में होता है. ऐसा राज्य जहाँ हिंदू धर्म, हिंदू प्राचीन सभ्यता को मिटाने की कोशिश की जा रही थी. हाँ, ये बात है मेरे हिंदुस्तान की. मेरा हिंदुस्तान कई सारे भागों में बटा हुआ था. उत्तर मुगल, दक्षिण आदि शाह, गोवा पोर्तुगल, पूरा हिंदुस्तान गुलामी के जंजीरों में फंसा हुआ था. ऐसे में इस गुलामी के अंधकार को चीरकर 19 फरवरी 1630 महाराष्ट्र के शिवनेरी किले पर एक तेजस्वी बालक ने जन्म लिया. जीजा माँ की आंचल में सूर्य दीप्त आया मिला, जीजा माँ की आंचल में सूर्य दीप्त आया मिला. एक शेर ने मानव के अवतार में जन्म लिया, शिवराया जी को नाम मिला. ईस्वी सन 1674 में पश्चिम भारत में मराठा साम्राज्य की नींव रखी. ये वो महापुरुष थे जिनके नाम से औरंगजेब थर-थर कांपता था. ईस्वी सन 1674 में राज्याभिषेक हुआ और छत्रपति बने छत्रपति शिवाजी महाराज. राजे जब किसी को काम सौंप देते थे तो वो पूछते नहीं थे, वो भरोसा रखते थे कि सामने वाला काम करके दिखाएगा. राजे ने अपने साथियों को गलती करने की अनुमति दी ताकि असफलता का डर दूर हो सके. राजे युद्ध जीतने के बाद जश्न मनाने में महीनों महीने बर्बाद नहीं किया करते थे. एक अभियान जीतने के बाद अगले अभियान की ओर चल बसते थे. मेरे राजा से मैंने ये सीख ली है कि निरंतर चलते रहना ही जीवन है. बिजली कड़के मेघ बरसे मरहट हो के नेत्र तरसे, देखने शिव शंकर का रुद्र रूप नेत्र भर के. हिंदवी के गर्भ में एक चिंगारी सुलग चुकी, खिले के एक दालन में किलकारी गूंजे. शेरनी के कोख से एक बालक ने जन्म लिया, शिव जी ने खुद का अंश वसुधा को भेंट दी. हर घर में उत्सव, हर पत्थर में उत्सव, हर पर्वत पर उत्सव, सर्वत्र उत्सव. एक दिन ऐसा आया, अफजल खान स्वराज्य पर आया. उस वक्त राजगढ़ पर सईबाई साहब मृत्यु से लड़ रहे थे. शंभूराजे छोटे थे, बोले माँ उठिए, माँ उठिए, माँ उठिए, अफजल खान नाम का संकट आया है, माँ उठिए. लेकिन सईबाई साहब उठने के लिए तैयार ही नहीं. अगले दिन सईबाई साहब राजे और उनके पुत्र शंभूराजे को छोड़कर चली जाती. अंत में अफजल खान आने का पत्र राजे को मिलता है.
राजे अफजल खान से मिलने के लिए चल पड़ते। राजे जब घोड़े पे बैठते हैं तो सोचते मेरे प्रिय पत्र ने भी साथ छोड़ दिया, मेरा पुत्र भी अब अकेला पड़ गया। राजे ने उस वक्त खुद का नहीं सोचा। राजे ने उस वक्त खुद का नहीं सोचा था तो पूरे स्वराज्य का सोचा था। आज इस कारण हम स्वराज्य की भूमि पर पूरे गर्व से खड़े। पुत्र रत्न देख के बिन बाप कैसे रह सकता, पुत्र रत्न देख के बिन बाप कैसे रह सकता। ऐसा कोई शस्त्र नहीं जो घाव का मन समझ सके, ऐसा कोई शास्त्र नहीं जो बाप का दिल समझ सके। बाप होता है। तो बोलिए जय जिजाऊ, जय शिवलाल, धन्यवाद। आता आपल्या समोर एक सुंदर असं नृत्य सादर करण्यासाठी येत आहे साची ठाकरे आणि गारवी कुंजेकर. सरर हो दिखा चले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने गए माहे भवानी। हम सब महात्मा बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश नाच दे तेरी लाज हम रखे तेरे काय मग मावळ्यांनो, कसा वाटला कार्यक्रम? आवडला की नाही? झालं की नाही सर्व वातावरण शिवमयी? झालं? चला मग आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा व किल्ला प्रतिकृती स्पर्धा यांचे सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आल्या होत्या आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्यात आनंदाने सहभाग घेतला होता. तर आजच्या या विशेष क्षणी निबंध लेखन, चित्रकला व किल्ला प्रतिकृती स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात येत आहे. सर्वप्रथम चित्रकला स्पर्धेतील पारितोषिक वितरणासाठी मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर सुनीता पराडकर मॅम, डॉक्टर माधवी रेपाडे मॅम, डॉक्टर क्षमा डोरले मॅम, डॉक्टर उराडे सर आणि डॉक्टर सरडे मॅडम. चित्रकला स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्रणव जिभाका, शिवम थैंक यू सर, थैंक यू मैम.
त्यानंतर निबंध लेखन स्पर्धेतील पारितोषिक वितरणासाठी मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर निर्मला तेलवांडे मॅम, डॉक्टर ममता तलमले मॅम, डॉक्टर अर्पिता शहा मॅम आणि डॉक्टर अविनाश करंबे सर. निबंध लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार खुशी कुंभाळकर हिने पटकावलेला आहे. खुशी कुंभाळकर. द्वितीय पुरस्कार स्नेहा कटारे. स्नेहा कटारे. बहुत बढ़िया अविनाश सर. तृतीय स्थान आकांक्षा पटले. आकांक्षा पटले. तृतीय स्थान आकांक्षा पटले. थँक्यू सर. थँक्यू मॅम. त्यानंतर किल्ला प्रतिकृती विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर युवराज काळे सर यांना आमंत्रित करते. हा पुरस्कार विशाखा चौधरी, साक्षी तडके आणि तनुश्री कोकले या तिघांना देण्यात येत आहे. त्यामुळे भाषण विषय काही द्यायचा नाही आहे. महत्त्वाचं फक्त एवढंच सांगतो की तसा दरवर्षीच गर्व होतो की या कॉलेजचा प्राचार्य म्हणून किंवा या कॉलेजचा एक भाग म्हणून, पण यावर्षी जरा जास्त गर्व होतो आहे. म्हणजे खरं म्हणजे दरवर्षी कार्यक्रमामध्ये एवढा पद्धतीने इतकं चांगलं होतं की आता काय बोलावं. मला तसं बोलायला काही अडचण येत नाही, पण तरी शब्द सुचत नाही इतका चांगला कार्यक्रम झालेला आहे. साहेबांनी मध्ये बसल्या बसल्या ज्या काही सूचना केल्या त्याबद्दल सांगतो आणि ती आपल्यासाठी गर्वाचीच बाब आहे. साहेबांनी बसल्या बसल्या मला विचारलं कोणत्या इयरचे आहे पोरं. आता मी फायनल इयरचा, तसं याचं लेक्चर घेत नाही, त्यातही सगळे गेटअपमध्ये, तर कोणत्या इयरचा काय सांगावं. आता मी मारून दिली बंडल. सेकंड इयर, फर्स्ट इयर असं, म्हणजे पहिले आले त्यांना सेकंड म्हटलं, दुसरे आले फर्स्ट म्हटलं, तिसऱ्या साहेब म्हटलं तर येतं सगळे सारखेच दिसतात. तर सर म्हटलं असं आहे, म्हणजे का बरं त्यांनी असा उत्तर काढला, कारण की फर्स्ट टू फायनल मुलांमध्ये काही भेदभाव दिसतच नव्हता. एवढे सगळे सारखे दिसत होते, वयाने नाही बरं का, त्यांच्या वागणुकीने. आणि मलाही हेच अपेक्षित आहे, आपण फर्स्ट टू फायनल सगळे एकमेकाला भाऊ बहीण आपले मित्र असं समजा. म्हणजे आपल्याला उन्नतीपासून किंवा कॉलेज वर नेण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. आपल्यामध्ये खूप चांगलं सामंजस्य राहील आणि हे दुसऱ्यालाही लक्षात आलं पाहिजे. असं सांगितल्याने नाही मी फर्स्ट इयर मी सेकंड इयर असं नको ना. आणि दुसरं, साहेब इथून उठून गेले पण साहेबांचं मन इथेच आहे. आता बघायपासून इथे साहेब इथेच असताना मला त्यांनी तेव्हाच सांगितलं मला सगळे फोटो पाठव, मला ते पोस्ट करायचे आहे. अलका मॅडमलाही सांगितलं, अजून 1-2 जणांना सांगितलं. पण आता एवढ्या वेळातच त्यांचे 3दा मला फोन आले, तू अजून फोटो का पाठवले नाही. त्याच्यामुळे विनंती करतो ज्यांच्या जो फोटो असतील ते डायरेक्ट मला पाठवा. मला ते पटकन पाठवावं लागतील, नाही तर पुन्हा एखादं तसं काही. मी त्यांना आता सांगितलं की सर कार्यक्रम संपायचा आहे, मी पाठवतो. त्यांच्या PAचे फोन येऊन गेले पुन्हा, त्यामध्ये फोटो पाठवा. कार्यक्रम खूपच चांगला झाला आणि संभाजीचा जो ड्रामा होता खरंच कमाल कमाल.
प्रधानाचार्य म्हणून सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. फर्स्ट टू फायनल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कार्यक्रम खरंच खूपच मनापासून चांगला झालेला आहे आणि गर्व यासाठी वाटतो की किती कमी दिवसात त्यात आम्ही त्यांच्यावर अनेक बंधनं टाकले. 4च्या पहिले तुम्ही काय करायचं नाही, आपले सगळे लेक्चर्स करायचे, त्यानंतरच कार्यक्रम करा. तरी पण इतक्या कमी वेळात आणि नियमांचं पालन करून त्यांनी इतकं चांगलं केलं, खरंच कमाल आहे. आता फक्त एकच सांगतो थोडंसं, बाकी काही बोलणार नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराज, आता त्यांच्या इतिहासात मी जात नाही, सगळ्यांना माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आज आपण इथे बसलो आहे किंवा या देशात आहोत, नाही तर कदाचित आपल्याला जागा राहिली नसती. आहे ना कल्पना सगळी? म्हणजे छत्रपती शिवाजी जन्माला महाराष्ट्रात आले म्हणून महाराष्ट्राच्या खालचा जेवढा दक्षिण भारत आहे तो अजूनही शाबूत आहे. आजही तिथे मंदिरे शाबूत आहे, आजही तिथे लोक आपली संस्कृती जपून आहे, आपली भाषा जपून आहे. नाही तर याच्या महाराष्ट्राच्या वर बघून घ्या, भाषा कुठे, मंदिरं कुठे. म्हणजे सोरटी सोमनाथपासून तर काशी विश्वनाथपासून पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातला औंढा नागनाथ, किती मंदिरं आणि किती जर तुटले, किती आक्रमण झाले, तरी पण आपली संस्कृती जर टिकली असेल तर ती फक्त एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. आता एकटी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक समाजाचा त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व समाजाचे सगळे लोक होते, सगळ्यांना धरून. आता मी थोडंसं माझ्या स्वार्थावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने छोटा मावळ्या म्हणायचे, त्यांच्यामध्ये असं नव्हतं कोणी धोबी कोणी गाडी सोना, असा पद्धत असतो त्यांच्याकडे. सगळे एका शब्दात यायचे मावळे, सगळे त्याच्यासाठी साथ होते मावळे. सगळ्या मावळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि स्वराज्य बनवलं. आपणही सगळे मावळे आहोत. कोणी सिनियर नाही, कोणी ज्युनियर नाही, कोणी नॉन टीचिंग नाही, कोणी हॉस्पिटल नाही, कोणी नाही. आपण सगळे महाविद्यालयाचे मावळे आहोत. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या महाविद्यालयाला मोठं करायचं आहे, या महाविद्यालयाला समोर न्यायचं आहे. एवढीच एक विनंती करतो, तुमचा आता वेळ घेत नाही. पुन्हा एकदा ऑर्गनायझिंग कमिटी त्यांचेही म्हणजे आभार मानायलाच पाहिजे. आपली ऑर्गनायझिंग कमिटी नवीन आहे, पण तरी पण त्यांनी म्हणजे कल्चरल कमिटी, ऑर्गनायझिंग बँक, कल्चरल कमिटी दोघांचंही मनापासून पुन्हा अभिनंदन करतो की अतिशय कमी वेळात अतिशय म्हणजे काय त्याला म्हणतात, आपण विचार करू शकत नाही, कल्पनेच्या पलीकडचा अशा पद्धतीचा कार्यक्रम केला. संभाजी झालेला मुलगा तर हॅट्स ऑफ, कमाल. म्हणजे असं वाटत होतं मला बघताना की साक्षात खरंच संभाजी आला की काय त्याच्यात. अगदी आपण सिनेमा बघतोय अशा पद्धतीचं. तो व्हिडिओ जवळ पाठवा आणि सगळ्या जणांनी त्याला व्हायरल करा. खरंच खूप चांगलं झालेलं आहे, आपल्याला खूपच चांगलं झालेलं आहे. तर सगळ्यांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सर. आजच्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी शिवानी लांडगेला आमंत्रित करते. मला आभार प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारलेल्या शिववंदनेसाठी उपस्थित राहून आदरणीय श्री राजेंद्रजी मोळक सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आज कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथीगण व प्रमुख पाहुणे यांचे आभार. डॉक्टर युवराज काळे सर, प्रिन्सिपल BMAM, डॉक्टर दिवाकर सर, कॉलेज अल्युमिनाय, डॉक्टर मुकुंद दिवे सर, श्री दिलीपजी डेंगे सर, डॉक्टर सारिका रोकडे मॅम, प्रिन्सिपल ऑफ नर्सिंग कॉलेज यांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला लाभली. वेळात वेळ काढून आज आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी व शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार, शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार. सर्व आदरणीय विभाग प्रमुख, शिक्षकगण यांनी आम्हाला पदोपदी सहकार्य केले व कार्यक्रम साकार करण्यास मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर भागडकर मॅडम यांचे आभार. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आम्हाला मदत केली, सर्व नॉन टीचिंग स्टाफ, हॉस्पिटल स्टाफ यांचेही मनापासून आभार. शिवजयंती आयोजित करण्यासाठी आम्हाला पुरेपूर मदत करणारी व वेळोवेळी अडचणीत साथ देणारी, प्रोत्साहित करणारी सर्व कल्चरल टीम, कल्चरल हेड डॉक्टर रुपाली चांदेवार मॅम, कल्चरल सेक्रेटरी डॉक्टर आनंद टेकाडे सर, कल्चरल ट्रेजरर डॉक्टर प्रतीक सातभद्रे सर, कल्चरल मेंबर डॉक्टर मृणाल डांगे मॅम यांचेही मनापासून आभार.
कार्यक्रम आयोजित करण्यास आम्हाला सहकार्य करून योग्य मार्गदर्शन देणारे व प्रेरणा देणारे सर्व रिस्पेक्टेड सिनियर्स तुमचेही मनापासून आभार. सर्व व्हॉलेंटियर्स ज्यांनी शिववंदना स्थापन करण्याचा आमचा विचार साकार केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कार्यक्रम पूर्ण झाला असे मी घोषित करते व सर्वांनी डीजेच्या मागे सुरुची भोजनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. सर्व अरेंजिंग बॅचने ग्रुप फोटोसाठी स्टेजवर या.